पहलगाम हल्ल्याचं उत्तर देत भारताने नुकतंच ऑपरेशन सिंदूर पार पाडलं। दहशतवादी छावण्यांवरती भारताने एअर स्ट्राईक करून जगाला हादरवून सोडलं आणि त्यानंतर लष्कराने संयुक्त पत्रकार परिषद घेतली, ज्यात या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याकडेच हल्ल्याचा बदला घेतल्याची घोषणा करण्याची जबाबदारी सुद्धा दिलेली होती। आणि त्या पत्रकार परिषदेनंतर पूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलेल्या सोफिया यांचा पगार किती असतो याची सुद्धा चर्चा सुरू झाली। तर लष्करात कर्नल पदासाठी किती पगार असतो तेच सांगते या व्हिडिओतून। कर्नल पदासाठी सैन्यात 1 ते 2 लाख प्रति महिना पगार असतो अशी माहिती आहे। त्यामुळे 1999 मध्ये सैन्यात भरती झालेल्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार वरील श्रेणीतच असेल, म्हणजेच 1.5 ते 2.5 लाख रुपये प्रति महिन्याच्या आसपास असण्याची शक्यता आहे। तसंच यासोबतच त्यांना प्रवास, निवास आणि आहार आणि इतर आवश्यक भत्ता आणि आवश्यक सुविधा सुद्धा दिल्या जातात। तर पोस्टिंगचं ठिकाण आणि अनुभव यावरती सुद्धा त्यांचा पगार अवलंबून असतो। तसंच विशेष मोहिमेमधील योगदानासाठी अतिरिक्त भत्ता किंवा पुरस्कार मिळण्याची सुद्धा शक्यता असते, ज्यामुळे त्यांचं एकूण उत्पन्न वाढू शकतं।